हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, GMC छत्रपती संभाजीनगर ही जी तुमची परीक्षा होणार आहे त्याकरता आपण जिल्हा विशेष प्रश्न घेऊन आलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघायचे आहेत. ही जी आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे. यादीचे दोन्ही व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण कोणतं? ऑप्शन आहेत म्हैसमाळ, महाबळेश्वर, चिखलदरा की यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, प्रश्न विचारल्यानंतर आपण स्वतः देखील त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करा. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे म्हैसमाळ हे मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. अधिकची माहिती बघूयात. तर लक्षात घ्या, खुलताबाद जवळील म्हैसमाळ हे मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचं प्रसिद्ध ठिकाण आहे. यानंतर पुढील प्रश्न, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? ऑप्शन आहेत मलगंगा नदी, भद्रावती, येळगंगा नदी की यापैकी नाही. तर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर राईट आन्सर आहे येळगंगा नदी. लक्षात घ्या, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 12वे ज्योतिर्लिंग वेरूळ जवळील घृष्णेश्वर येथे आहे. हे ठिकाण येळगंगा नदीच्या काठी वसलेलं आहे. पैठण तालुक्यातील आपेगाव हे ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचे जन्मस्थळ आहे. यानंतर पुढील प्रश्न, जायकवाडी हे नाव कोणत्या गावावरून पडले आहे? ऑप्शन आहे जयाची वाडी, जामनगर, जैकची वाडी की यापैकी नाही. तर जायकवाडी हे नाव कोणत्या गावावरून पडलं? राईट आन्सर आहे जैकची वाडी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. लक्षात घ्या, जिल्ह्यात जायकवाडी धरण हा प्रमुख प्रकल्प आहे. जायकवाडीच्या जलाशयास नाथसागर असे म्हणतात. धरण पैठण तालुक्यात आहे. जायकवाडी नाव हे बीडमधील जैकुची वाडी या गावावरून पडले आहे, कारण हा प्रकल्प मूळ जायकवाडी येथे होणार होता, परंतु तो पैठण येथे झाला. तरी प्रकल्पाचे नाव तेच ठेवण्यात आले आहे. कन्नड तालुक्यात शिवना नदीवर गडदगड धरण आहे. वैजापूर तालुक्यात कोलही येथे धरण आहे. यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वसाधारणपणे पर्जन्य किती मिलीमीटर आहे? ऑप्शन आहेत 500 मिमी, 734 मिमी, 850 मिमी की 445 मिमी. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, 734 मिमी इतका पर्जन्य पडत असतो. यानंतर अधिकची माहिती बघत. लक्षात घ्या, हिवाळा अधान जिल्ह्याचे हवामान पावसाळा वगळता उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचे सरासरी तापमान 9 ते 40 डिग्री इतके असते. जिल्ह्यास नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सर्वाधिक पाऊस मिळतो. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्य 734 मिमी इतके असते. सोयगाव, सिल्लोड, भगत पावसाचे प्रमाण अधिक आहे. पूर्व भागात डोंगरामुळे पाऊस अधिक पडतो. यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना किंवा उभारणी कोणी केली? ऑप्शन आहेत औरंगजेब, निजामशहा, मलिक अंबर की फतेह खान. तर कोणी या ठिकाणी उभारणी केली आहे? राईट आन्सर आहे मलिक अंबर याने. लक्षात घ्या, इसवी सन 1610 साली मलिक अंबर या अहमदनगरच्या निजामशहाच्या प्रधानाने छत्रपती संभाजीनगर या शहराची उभारणी केली होती. त्यावेळी शहराचे नाव खडकी असे होते. मलिक अंबर नंतर त्याचा मुलगा फतेह खान याने शहराचे नाव फतेहनगर केले. इसवी सन 1653 साली औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून आल्यावर फतेहनगर आपली राजधानी बनवली व यास छत्रपती संभाजीनगर असे नाव ठेवले, म्हणजे तेव्हा औरंगाबाद असं नाव ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे,
अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. तर लक्षात घ्या, GMC छत्रपती संभाजीनगर याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे संपूर्ण सिलेबसवर आधारित 18,000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 499. परचेस करण्याकरिता 935655256034 व्हॉट्सअप करू शकता. यामध्ये तुम्हाला सामान्यांचे 4,700 प्रश्न, चालू घडामोडी 5,000 प्रश्न, 110 सर्व प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड असं सर्वसाधारण टोटल मटेरियल तुम्हाला भेटणार आहेत. जर परचेस करायचं असेल तर 935655256034 व्हॉट्सअप करा. सेम जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्हाला फक्त ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हा कोर्स परचेस करायचा. प्राईज आहे फक्त 149 रुपये. यामध्ये 5 फुल लेंथ टेस्ट, 60 सामान्यांच्या टेस्ट, मराठी व्याकरणाच्या 31 टेस्ट, इंग्लिश ग्रामरच्या 10 टेस्ट आणि चालू घडामोडीच्या 30 टेस्ट तुम्हाला भेटणार आहे. ॲप्लिकेशनचा फायदा काय आहे ऑनलाईन टेस्टचा? मल्टिपल अटेम्प्ट आहेत. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटेल आणि त्या ठिकाणी टायमर आहे. त्यामुळे पर्टिक्युलर टायमात आपली टेस्ट सॉल्व्ह होते की नाही हे देखील तुम्ही बघू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, विनायक सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे? वैजापूर, फुलंब्री, पैठण की सिल्लोड? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे वैजापूर. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने कोणकोणते आहेत? पहिला आहे कन्नड सहकारी साखर कारखाना, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड या ठिकाणी आहे, देवगिरी सहकारी साखर कारखाना फुलंब्री या ठिकाणी, विनायक सहकारी साखर कारखाना वैजापूर या ठिकाणी, गंगापूर सहकारी साखर कारखाना गंगापूर या ठिकाणी, त्यानंतर संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण या ठिकाणी, शरद सहकारी साखर कारखाना पैठण या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. वेरूळच्या लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येतात? वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड की खुलताबाद? तर सांगा, वेरूळच्या लेणी कोणत्या तालुक्यात येतात? तर योग्य उत्तर आहे खुलताबाद या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, अधिकची माहिती बघूयात. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील लेण्या सुमारे इसवी सन 5वे ते 9वे शतक या दरम्यान कोरण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एकूण 34 लेण्या अस्तित्वात आहेत. लेण्या कळसापासून पायाकडे अशा पद्धतीने कोरलेल्या असल्यामुळे महत्त्वाच्या लेण्या आहेत. या ठिकाणी बौद्ध, हिंदू व जैन अशा लेण्या आहेत. लेणी क्रमांक 1 ते 13 या बौद्ध लेण्या आहेत. लेणी क्रमांक 14 ते 29 या हिंदू लेण्या आहेत. लेणी क्रमांक 30 ते 34 या जैन लेण्या आहेत. लेणी क्रमांक 16 ही कैलास लेणी सर्वात प्रसिद्ध आहे. या लेणीचे काम राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याच्या काळातील आहे. यानंतर पुढील प्रश्न, अजिंठा लेण्यांचा शोध खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने लावला आहे? जॉन स्मिथ, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी की ख्रिस मायकल? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे जॉन स्मिथ याने या ठिकाणी शोध लावला आहे. लक्षात घ्या, सिल्लोड तालुक्यातील फर्दापूरजवळ प्राचीन नालाकार अजिंठा लेणी समूह आहे. इसवी सन 1819 साली इंग्रज अधिकारी जॉन स्मिथ याने या लेण्यांचा शोध लावला. प्राचीन काळी लेण्यांची निर्मिती प्रवास करणाऱ्या लोकांना आश्रय मिळावा यासाठी केली जात असे. अजिंठा येथील एकूण 29 लेण्या आहे. लेणी क्रमांक 9, 10, 19, 26 व 29 ही चैत्यगृह आहेत व इतर लेण्या या विहार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा. छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर ही 52 दरवाजांचे शहर असून त्यातील सर्वात मोठा दरवाजा कोणता? पैठण गेट, भडकल गेट, दिल्ली दरवाजा की रोशन गेट? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे भडकल गेट. यानंतर अधिकची माहिती, छत्रपती संभाजीनगर हे शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दिल्ली दरवाजा, पैठण गेट, भडकल गेट, जालना गेट, रोशन गेट असे काही महत्त्वाचे दरवाजे आहेत. भडकल गेट हा सर्वात मोठा दरवाजा आहे. यानंतर पुढील प्रश्न, देवगिरी किल्ल्याचे नवीन नाव काय? खडकी, मुरुडेश्वर,
दौलताबाद की यापैकी नाही? तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे दौलताबाद. यादवकालीन प्राचीन किल्ला दौलताबाद या ठिकाणी आहे. देवगिरी ही यादवांची व नंतर मुघलांची राजधानी होती. देवगिरीचे नाव आता दौलताबाद असे आहे. दौलताबाद कबरींचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. पुढील प्रश्न, पैठण हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे? यमुना नदी, कृष्णा नदी, सिंधफणा नदी की गोदावरी नदी? तर योग्य उत्तर आहे गोदावरी या नदीच्या तीरावर पैठण शहर वसले आहे. पैठण हे तालुक्यांचे ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसले. संत एकनाथांचे मंदिर याच ठिकाणी आहे. पैठण पूर्वी प्रतिष्ठान या नावाने सातवाहनांच्या राजधानीचे शहर होते. शंकरराव चव्हाण हे मूळचे पैठणचे होते. पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उभारलेले आहे. पैठण या ठिकाणी संत विद्यापीठ स्थापना होत आहे. पैठण या ठिकाणी साड्या निर्मितीचा व्यवसाय चालतो. पुढील प्रश्न, बीबी का मकबरा ही ऐतिहासिक वास्तू कोणी बांधली आहे? ऑप्शन आहेत औरंगजेब, आझमशहा, सलाबत खान की यापैकी नाही? तर राईट आन्सर आहे आझमशहा यांनी ही ऐतिहासिक वास्तू बांधली. बीबी का मकबरा ही ताजमहालची प्रतिकृती मुघल आझमशहा यांनी बनवलेली वास्तू छत्रपती संभाजीनगर येथे आहे. औरंगजेबाचा मुलगा आझमशहाने आपल्या आईच्या बेगम रबिया दुरानी स्मरणार्थ इसवी सन 1678 ते 1979 साली बीबी का मकबरा बांधला. बीबी का मकबरा या सन्मानाने मराठवाड्यांचा ताजमहाल म्हणून ओळखले जाते. यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 9, 5, 8 की 7? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत. कोणकोणते आहेत? तर ते आहेत छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पैठण, फुलंब्री, वैजापूर, सोयगाव, खुलताबाद, गंगापूर आणि सिल्लोड. यानंतर लक्षात घ्या, फुलंब्री हा तालुका 26 जून 1999 रोजी तालुका पुनर्रचनेनुसार निर्माण झाला आहे. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? 9, 5, 8 की 7? तर किती जिल्हे आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 8. कोणकोणते आहेत? तर ते आहेत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. अधिकची माहिती बघत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे. पहिली गोष्ट, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा मुख्यालय आहे. छत्रपती संभाजीनगर शहरास मराठवाड्यांचे प्रवेशद्वार म्हणतात. या ठिकाणी मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. छत्रपती संभाजीनगर शहरास 52 दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते, कारण या शहरात प्रवेश करण्यापूर्वी 52 मार्ग आहेत, म्हणजे प्रवेश करण्यासाठी 52 मार्ग आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. शहरात वाल्मी ही जमीन व पाणी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आहे. शहरात पानचक्की, बीबी का मकबरा, सुपारी मारुती, खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहेत. यानंतर पानचक्की. तर छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याच्या साहाय्याने फिरणारी चक्की आहे. ही मध्ययुगीन वास्तू आहे. जल ऊर्जेद्वारे धान्य दळण्यासाठी चक्कीचा उपयोग होत असे. भुयारातून पाणी कोठून येते हे कळत नसल्यामुळे येथे प्रेक्षकांसाठी कुतूहलाचे वातावरण आहे. म्हणजे हे कुतूहलच आहे की या ठिकाणी पाणी कुठून येते. जायकवाडी पक्षी अभयारण्य. नाथसागर जलाशयात बॅकवॉटर भागात यावर स्थानिक व स्थलांतरित अशी 200 प्रकारच्या पक्षी प्रजाती आढळतात. येथे ब्राह्मणी बदक, गॉडविट, विजन, फ्लेमिंगो, क्रॉंच इत्यादी पक्षी आढळतात. त्यानंतर पितळखोरा लेणी. कन्नड तालुक्यातील पश्चिम घाटात सातमाळा रांगेत 14 प्राचीन लेण्या आहेत. त्यांना पितळखोरा लेणी म्हणतात. या सर्व लेण्या हिनयान महायान काळातील आहेत. भद्रा मारुती मंदिर. खुलताबाद येथे
भारतातील 3 निद्रस्त मारुतींपैकी एक जागृत मारुती देवस्थान आहे. येथे हनुमान निद्रा अवस्थेतील मूर्ती आहे. खुलताबादचे प्राचीन नाव भद्रावती असे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर याकरता आपण जे मटेरियल तयार केलं आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. यात तुम्हाला जिल्हाविषयीच्या जेवढ्या PDF आहेत त्या देखील भेटणार आहेत. सामान्यांचे बघू शकतात किती प्रश्न आहे. चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होणार आहे. हे सोडून बाकी कोणतं मटेरियल तुम्हाला करायची गरज नाही. तर लगेचच आज WhatsAppला मेसेज करून द्या, मटेरियल परचेस करा. सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर काही अडचण येत असेल तर आपण 9356256034 या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे, त्याला जॉईन करा, ज्यावर आपण डेली एक्झामच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन, एक्झाम मटेरियल तसेच एक्झामचे अपडेट प्रोव्हाइड करत असतो. तसेच टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जॉईन करू शकता, ज्यावर चालू घडामोडींचा सराव आपण करत असतो. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. थँक्यू.